नाशिकमधून अतिशय हृदयद्रावक घटना सध्या समोर आलेली आहे। भावी आयुष्याचा जोडीदार म्हणजेच मुलगी पाहण्यासाठी वसंत हा खोबळा दिगर येथून नदी पलीकडील गुजरात राज्यातील केळधा येथे दुचाकीने निघाला होता। पुढे काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। मुसळधार पावसामुळे नदीची पातळी वाढली होती। दुचाकी भाटी येथे पार नदीच्या तीरावर उभी करून नदी पार करीत असताना पाय घसरल्याने तो पुरात वाहून गेला। 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वसंतचा मृतदेह भाटी येथून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आढळला। वसंत घरी का परतला नाही म्हणून वडिलांनी नातेवाईक मित्रांकडे शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही। कोणाची तरी बेवारस दुचाकी भाटी येथे नदीच्या काठावर असल्याचे समजल्यानंतर युवकांनी भ्रमणध्वनी ॲपवर दुचाकीचा क्रमांक टाकून शोध घेतला। मग वसंत मासी या नावावर वाहनाची नोंद असल्याचे दिसले। काहीतरी विपरीत घडले असावे म्हणून नदी काठावर तपास केला असता 5 किलोमीटर अंतरावर वागणपाडा येथे एक अनोळखी मृतदेह आढळला। तो वसंतचा असल्याची खात्री पटली। याबाबत पोलिसांना माहिती सुद्धा देण्यात आली। मुलगी पाहण्यासाठी निघालेल्या युवकाचा पार नदीच्या पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला। सुरगाणा तालुक्यातील खोबळा दिगरजवळ ही घटना घडलेली आहे। आयुष्याचा जोडीदार तो पाहण्यासाठी गेला, परंतु आता तो आयुष्य गमावून बसलेला आहे।